नमस्कार. बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. प्रोटीन सिंथेसिसमधले पहिले 2 पॉईंट आता पहा, एका सिक्वेन्समध्ये ते व्हायला पाहिजे होतं, पण वेळेअभावी आपल्याला काय करायला लागतं आहे, ते एक युनिट त्यातलं घटक काय करायला लागतं, घ्यायला लागतं आहे. तर प्रोटीन सिंथेसिस शेवटी फायनली आपण एंटायर प्रोसेस कशा पार्टमध्ये डिव्हाइड झालेली आहे ती पाहू. ट्रान्सलेशन आणि ट्रान्स्क्रिप्शन हा भाग पाहिला. त्यानंतर आता आज जो पाहणार आहे तो ट्रान्स्क्रिप्शन युनिट अँड द जीन. द DNA sequence coding for mRNA, tRNA or rRNA is defined as a gene. काय म्हटलेलं आहे? DNA sequence कोडिंग फॉर mRNA मेसेंजर RNA, T ट्रान्सफर RNA and R रायबोसोमल RNA is defined as a gene. Cistron is a segment of DNA coding for a polypeptide. सिस्ट्रॉन काय आहे? हा म्हणजे काय, त्या DNAचा काहीसा पार्ट, थोडासा भाग कोडिंग फॉर पॉलीपेप्टाईड की विशिष्ट पॉलीपेप्टाईड तयार करण्यासाठी, अमायनो ॲसिडची चेन तयार करण्यासाठी, प्रोटीन्स तयार करण्यासाठी वापरलेला पार्ट DNAचा. अ सिंगल स्ट्रक्चरल जीन इज ट्रान्स्क्रिप्शन युनिट इज सेड टू बी मोनोसिस्ट्रॉनिक. काय म्हटलेलं आहे? सिंगल स्ट्रक्चरल जीन, एक जीन आपण घेतोय की ट्रान्स्क्रिप्शनल युनिट इज सेड टू बी मोनोसिस्ट्रॉनिक. सिंगल जीन असेल तर मोनोसिस्ट्रॉनिक. फेअर ॲज अ लॉंग सेगमेंट ऑफ DNA हॅव्हिंग सेट ऑफ व्हेरियस स्ट्रक्चरल जीन इन वन ट्रान्स्क्रिप्शन युनिट इज रेफर्ड ॲज अ पॉलिसिस्ट्रॉनिक. आणि अनेक जीन असतील तर पॉली, सिंगल मोनो, मेनी असतील तर पॉलिसिस्ट्रॉनिक. The structural gene in eukaryotes having interrupted non-coding sequence introns. काय म्हटलेलं आहे? स्ट्रक्चरल जीनवरती हे जीन जे आहे त्याच्या इन युकॅरिओटमध्ये काय आहे, मध्ये इंटरप्ट केलेलं आहे, इंटरप्टेड आहेत नॉन कोडिंग सिक्वेन्स, की कोडिंग नसलेला असा सिक्वेन्स आपल्याला पाहायला मिळतो. तो जो पार्ट आहे त्याला काय म्हणतात? इंट्रॉन्स असे म्हणतात. द कोडिंग सिक्वेन्स ऑर द एक्सप्रेस सिक्वेन्सेस आर डिफाईन्ड ॲज एक्झॉन. काय म्हटलेलं आहे की कोडिंग सिक्वेन्स आहे जे एक्सप्रेस होतात जीन्स, त्यांना काय म्हणतो आपण? एक्झॉन्स म्हणतो. ओनली एक्झॉन्स अपियर अनप्रोसेस्ड mRNA इन युकॅरिओट. आणि हे जे एक्झॉन्स आहेत ते काय होतात? अपियर होतात इन प्रोसेस्ड mRNA इन युकॅरिओट, की ज्याच्यावर mRNA नवीन तयार झालेला आहे की प्रोटीन कुठलं सिंथेसिस करायचं त्याच्यावरचा तो काय होतो? एक्सप्रेस होत असतो. त्याला काय म्हणतो आपण? एक्झॉन्स असे म्हणतो. तर आपण पहा, ट्रान्स्क्रिप्शनल युनिट जे ट्रान्स्क्रिप्शन होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे मेसेज, DNA कडून मेसेज बाहेर येणार आहे की कोणतं प्रोटीन अमायनो ॲसिड्सचा सिक्वेन्स क्रम लावून प्रथिनांची निर्मिती करायची आहे हे ठरवणारे जे घटक आहेत ते घटकामध्ये हे 3 घटक महत्त्वाचे. पहिल्यांदा DNA सिक्वेन्स कोडिंगमध्ये mRNA मेसेंजर RNA हा मेसेज घेऊन येतो DNA कडून, कोणता प्रोटीन तयार करायचं ह्याचा संदेश घेऊन न्यूक्लियसमधून तो बाहेर येतो. tRNA ट्रान्सफर RNA किंवा सोल्युबल RNA हा काय करतो? विशिष्ट अमायनो ॲसिड्स, सायटोप्लाझममधलं पेशीद्रव्यामध्ये असणारं अमायनो ॲसिड, मध्ये 20 प्रकारचे अमायनो ॲसिड्स आहे, ॲलॅनिन, व्हॅलिन, ल्युसिन, लायसिन, फिनेलॅलॅनिन, ट्रिप्टोफॅन, अशा पद्धतीचे 20 प्रकारचे अमायनो ॲसिड्स आहेत. ते पाहिजे तो अमायनो ॲसिड्स जशा पद्धतीनं ते तर नायट्रोजिनस बेस पेअर, 3 नायट्रोजिनस बेस पेअरचा क्रम काय आहे त्याच्याप्रमाणे तो काय करतो? त्यातील अमायनो ॲसिड घेऊन येतो आणि मग त्याची अमायनो ॲसिडची चेन तयार होते, मालिका तयार होते, लांब चेन तयार होते, पॉलिपेप्टाईड चेन तयार होते. आणि ही पॉलिपेप्टाईड चेन म्हणजेच काय झालं? प्रोटीन. आणि मग तो एकदा तयार झाला की तो वेगळा होतो आणि मग तो 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर असा गुंडाळा तयार होतो, फोल्डिंग होतं आणि सुपर फोल्डिंग होतं, कॉइलिंग होतं आणि मग काय होतं? तो प्रोटीन तयार होतो. तर अशा पद्धतीनं सिस्ट्रॉन इज अ सेगमेंट ऑफ DNA कोडिंग फॉर अ पॉलीपेप्टाईड. सिस्ट्रॉन हा काय? पॉलीपेप्टाईड तयार करण्यासाठी लागणारा DNAचा सेगमेंट आहे, पार्ट आहे. सिस्ट्रॉन म्हणजे काय? 5 शब्दाचे अर्थ हे आपल्याला शब्द जरा अननोन आहेत आणि थोडंसं अंडरस्टँडिंगवरती आपल्याला घ्यावी लागणार आहे. थोडासा भाग हा अवघड आहे मॉलिक्युलर बायोलॉजीमधला. तर सिस्ट्रॉन म्हणजे काय हा भाग समजून घ्या की DNAवरचा काही
DNA चा काही तुकडा की जो ते विशिष्ट प्रोटीन तयार करण्यासाठी कारणीभूत ठरतो. अ सिंगल स्ट्रक्चरल जीन, एकच जीन असेल तर मोनोसिस्ट्रॉनिक म्हणायचं, अनेक जीन असतील तर पॉलिसिस्ट्रॉनिक म्हणायचं. आणि स्ट्रक्चरल जीन इन यूकॅरियोट हॅव्हिंग इंटरप्टेड नॉन कोडिंग सिक्वेन्स, आणि सिक्वेन्सच नाही, क्रमच नाही आहे कुठला त्याच्यावरती, त्याला म्हटलेलं आहे इंट्रॉन म्हटलेलं आहे. आणि जे एक्सप्रेस होणारा जीन आहे त्याला काय म्हणतात, एक्झॉन असे म्हणतात. अशा पद्धतीनं हे सिस्ट्रॉनचे सिस्ट्रॉनिक आणि पॉलिसिस्ट्रॉनिक, इंट्रॉन आणि एक्झॉन हे 3 शब्द आहेत. ह्या 3 शब्दाचे अर्थ समजून घ्या, सिस्ट्रॉन, इंट्रॉन आणि एक्झॉन. त्यानंतर आहे प्रोसेसिंग ऑफ HNRNA. काय आहे, प्रोसेसिंग ऑफ HNRNA इन युकॅरियोट्स. फॉर्म ऑफ RNA ट्रान्स्क्राइब्ड फ्रॉम DNA आर कॉल्ड प्रायमरी ट्रान्स्क्रिप्शन. काय म्हटलेलं आहे, युकॅरियोटिक सेलमध्ये जो RNA ट्रान्स्क्राईब झालेला असतो, ट्रान्सफर झालेला असतो फ्रॉम DNA आर कॉल्ड ॲज अ प्रायमरी ट्रान्स्क्राइब्ड. पहिल्यांदा सांगितलेली बातमी की हा प्रोटीन काय करायचा आहे, निर्माण करायचा आहे, त्याला काय म्हटलेलं आहे, प्रायमरी ट्रान्स्क्रिप्ट्स. सच ट्रान्स्क्रिप्ट्स अंडरगो चेंजेस कॉल्ड प्रोसेसिंग ऑर मॅच्युरेशन बिफोर बिकमिंग फंक्शनल. काय म्हटलेलं आहे, असा जो ट्रान्स्क्रिप्ट असतो अंडरगो, त्याच्यामध्ये चेंजेस होतात, मॅच्युरेशन होतं बिफोर फंक्शनल, तो कार्यरत होईपर्यंत. प्रायमरी ट्रान्स्क्रिप्शन इज नॉन फंक्शनल अँड कंटेन बोथ एक्झॉन अँड इंट्रॉन. आणि सुरुवातीचा जो ट्रान्स्क्रिप्शन आहे ते कसं असतं, नॉन फंक्शनल, की कार्य न करणार आहे, की त्याच्यावरती काय असतात, एक्झॉन म्हणजे फंक्शनल युनिट पण असतात, आणि इंट्रॉन की जे कुठलाही काय करत नाहीत, DNA कुठलंही प्रोटीन अमायनो ॲसिड्स आणत नाहीत, अशा पद्धतीचे इंट्रॉन असतात. ड्युरिंग प्रोसेसिंग ओनली इंट्रॉन्स आर रिमूव्ड बाय द प्रोसेसिंग कॉल्ड ॲज अ स्प्लायसिंग. आणि या प्रोटीन याच्यामध्ये काय आहे की मधला की कुठलाच रिकामा गॅप गेलेला गॅप आहे म्हणून तो काय केला जातो, स्प्लायसिंगनं काय केला जातो, तो जो नॉन फंक्शनल पार्ट आहे तो जो आहे इंट्रॉनचा, तो काय केला जातो, काढून टाकला जातो. त्याला काय म्हटलेलं आहे, स्प्लायसिंग. त्यानंतर इथं डायग्रॅममध्ये दिलेलं आहे पहा, स्प्लायसिंग. हां, तर या डायग्रॅममध्ये दाखवलेला आहे पहा, हा जो वरती दाखवलेला आहे 3-5 एंड 3-5 एंड हा DNA आहे. त्या DNAवरती काय होतो, DNAचा मधलाच फोल्ड, मधल्या घड्या ज्या आहेत, ट्विस्ट आहे, गुंडाळा जो आहे तो गुंडाळा काय झालेला आहे, अनझिप झालेला आहे, सुटलेला आहे. आणि तो सुटलेल्या गुंडाळ्यावरती काय झालेला आहे, त्याच्यासमोर काय तयार होतो, mRNA तयार होतो. हा बाहेर येणारा जो पिवळा आणि केसरी रंगाचा जो कलरचा दाखवलेला आहे तो काय आहे, mRNA आहे. आता mRNAवरती 2 पार्ट आहेत. पिवळे जे पार्ट आहेत त्याला काय म्हटलेलं आहे, एक्झॉन म्हटलेलं आहे, की तो फंक्शनल पार्ट आहे. आणि केशरी रंगाचा जो पार्ट आहे त्याला काय म्हटलेलं आहे, इंट्रॉन म्हटलेलं आहे. तो नॉन फंक्शनल आहे, की त्याचं काहीही कार्य नाही, किंवा तो प्रोटीन हे कुठल्याही प्रकारचा अमायनो ॲसिड्स निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरत नाही. आणि मग हे जे बाहेर आलेला जो mRNA मेसेंजर RNA आहे, ते तिसऱ्या डायग्रॅममध्ये पहा काय केलेलं आहे, ते जे मधले जे इंट्रॉन आहेत, ते इंट्रॉनचे गॅप जे आहेत त्याला फोल्ड करून, घडी घालून काय केलेले आहेत, कंटिन्युअस पुढं मार्ग तयार केलेला आहे, म्हणजे पुढचा. आणि अशा पद्धतीनं तो इंट्रॉन जो नॉन फंक्शनल पार्ट आहे, तो नॉन फंक्शनल पार्ट काय केलेला आहे, काढलेला आहे. आणि नॉन फंक्शनल पार्ट काढून जो तयार होतो RNA स्प्लायसिंगनं, आणि टेल म्हटलेलं आहे. आणि अशा पद्धतीचं फंक्शनल mRNA तयार होतो. हा जो पिवळा भाग जो आहे, पिवळा DNA, कंटिन्युअस पिवळा DNA आहे, तो काय आहे, फंक्शनल mRNA आहे. आणि मग त्याच्या एका टोकाला काय असणार आहे, 3' एंड, की जे रायबोज शुगर जे असणार आहे RNAवरती, त्याच्या 3' एंड म्हणजे OH ग्रुप असणार आहे शेवटी, फंक्शनल ग्रुप. आणि 5' म्हणजे 5 नंबरच्या कार्बन ॲटमवरती CH2OH हा
OH ग्रुप असणार आहे. हे दोन टोकं फंक्शनल झाली. OH इथं रिॲक्शन होऊ शकते, दुसरा न्यूक्लियोटाईड जोडू शकतो. तर अशा पद्धतीचा हा फंक्शनल mRNA तयार होतो. मेसेंजर RNA तयार होतो. कशा पद्धतीने मेसेंजर RNA तयार झाला पहा. DNA वरती काही पार्ट अनझिप झाला, त्याच्यासमोर RNA तयार झाला. RNA वरचे जे इंट्रॉन आहे ते काढून टाकले आणि मग जो तयार होतो त्याला काय म्हटलेलं आहे, फंक्शनल mRNA असं म्हटलेलं आहे. आता एक्झॉन्स आर जॉईंड इन अ डेफिनेट सिक्वेन्स ऑर्डर बाय DNA लिगेज एन्झाईम. काय आहे, एक्झॉन जे आहे ते काय होतात, एक विशिष्ट क्रमानं काय केले जातात, जोडले जातात. आणि ते कशामुळं, DNA लिगेज नावाचं, लिगेज म्हणजे जोडण्याचं काम करणारं, बांधण्याचं काम करणारं एन्झाईम आहे, म्हणून त्याला DNA लिगेज एन्झाईम. हेट्रोजिनियस न्यूक्लियर RNA अंडरगोज, हेट्रोजिनियस HNRNA म्हणजे हेट्रोजिनियस न्यूक्लियर RNA अंडरगोज द प्रोसेस ऑफ कॅपिंग अँड टेलिंग. काय म्हटलेलं आहे, हा जो हेट्रोजिनियस म्हणजे भिन्न भिन्न जीन्स असणारा, अशा पद्धतीचा असणारा RNA जो आहे, त्याच्यामध्ये काय होतं, पुढची प्रोसेस होते, कॅपिंग प्रोसेस होते, कॅप घातली जाते, टेलिंग प्रोसेस, शेवट केला जातो. आता पहा, इन कॅपिंगमध्ये काय होतं, मिथिलेटेड गॉनोसाइन ट्रायफॉस्फेट, मिथिलेटेड गॉनोसाइन ट्रायफॉस्फेट इज ॲडेड टू 5' एंड ऑफ HNRNA. हेट्रोजिनियस न्यूक्लियर RNAच्या 5' एंडला कोण जोडलं जातं, हे जे अमायनो ॲसिड्स आहे, मिथिओलेटेड गॉनोसिन ट्रायफॉस्फेट नावाचं मॉलिक्यूल काय केला जातो, जोडला जातो. इन टेलिंगमध्ये काय होतं पहा, द ॲडिनिलेशन टेक्स प्लेस ॲट 3' एंड इज द फुल्ली प्रोसेस्ड HNRNA नाऊ कॉल्ड mRNA. आता काय म्हणतो त्याला, आपला हेट्रोजिनियस न्यूक्लियर RNA जो मूळचा जो आहे बाहेर आलेला, जो न्यूक्लियसमधून बाहेर आलेला DNA वर सिंथेसाइज झालेला RNA आहे, त्याला काय म्हटलेलं आहे, हेट्रोजिनियस न्यूक्लियर RNA आहे. तो काय केला जातो, त्याच्यावरती कॅपिंग होतं आणि टेलिंग प्रोसेस होते. आणि कॅपिंग आणि टेलिंग प्रोसेस झाल्यानंतर फंक्शनल mRNA तयार होतो. फॉर ट्रान्सलेशन mRNA इज ट्रान्सपोर्टेड आउट ऑफ द न्यूक्लियस थ्रू द न्यूक्लिअर पोअर. आणि हा काय केला जातो, न्यूक्लिअर पोअरमधून काय केला जातो, हा mRNA बाहेर येतो. इथं दाखवलेला आहे, हा वरचा जो आहे सुरुवातीला तयार झालेला, की ज्याच्यावरती पिवळा रंग आहे आणि मध्ये मध्ये इंट्रॉन, एक्झॉन हे पिवळ्या रंगाचे दाखवलेलं आहे. इंट्रॉन जे आहे ते केशरी रंगाचा पार्ट आहे. तो केशरी रंगाचा पार्ट काढून टाकला जातो. कशाच्या आहे ना, कॅपिंग आणि टेलिंगच्या साह्याने. आणि जो नुसता पिवळ्या रंगाचा राहतोय 5' 3' एंड, ह्या 5' एंडला कोण जोडलं जातं, की आपण इथं पाहिलं 5' एंडला काय केलेलं आहे, मिथिओलेटेड गॉनोसिन ट्रायफॉस्फेट जोडलं जातं. आणि 3' एंडला त्या mRNAला काय जोडलं जातं, तर पॉलीॲडिनिलेशन टेक्स प्लेस, पॉलीॲडिनिलेशन त्या ठिकाणी घडतं. आणि अशा पद्धतीनं फंक्शनल mRNA काय होतो, तयार होतो. हा अशा पद्धतीचा फंक्शनल mRNA न्यूक्लियसमध्ये, न्यूक्लियसच्या द्रवामध्ये असणार आहे. न्यूक्लिओप्लाझम म्हणतो, जसं पेशीद्रव्याला सायटोप्लाझम म्हणतो, तसं न्यूक्लियोमसमध्ये असणारा द्रव आहे त्याला न्यूक्लिओप्लाझम म्हणतो. या न्यूक्लिओप्लाझममधून काय होतो, तो बाहेर येतो. न्यूक्लियसवरती काय आहे, तर डबल मेम्ब्रेन आवरण आहे, पण मध्ये मध्ये काय आहे, लहान लहान पोअर्स आहेत, छिद्र आहेत, त्याला आपण न्यूक्लिअर पोअर म्हणतो. या न्यूक्लिअर पोअरमधून mRNA काय होतो, बाहेर पेशीद्रव्यात येतो, सायटोप्लाझममध्ये येतो. आणि मग प्रोटीन सिंथेसिस काय करतो, तो मेसेज घेऊन आलेला आहे, संदेश घेऊन आलेला आहे, काय तयार करायचं आहे, ग्रोथ हार्मोन तयार करायचं आहे का, आणखी कुठला हार्मोन तयार करायचं आहे का, बॉडीच्या सेलचं प्रोटीन तयार करायचं आहे का, सलायवरी अमायलेज, आपल्या लाळेतलं अमायलेज नावाचं डायजेस्ट करणारं एन्झाईम तयार करायचं आहे, स्टार्च डायजेस्ट करणारं वेगवेगळे एन्झाईम्स आहेत, हार्मोन्स आहेत का, स्ट्रक्चरल प्रोटीन आहेत, कोणतं तयार करायचं आहे, तो संदेश DNA कडून घेऊन आलेला आहे. तो त्या सेलमध्ये काय करतो, पेशीद्रव्यामध्ये त्याची निर्मिती पुढे त्या mRNA ह्या ब्ल्यूप्रिंटनुसार काय केली जाते, तयार केला जातो. अशा पद्धतीनं हा जो पुढचा भाग आहे तो म्हणजे आपण पाहिला आज, की यामध्ये
प्रोसेसिंग ऑफ HNRNA हेट्रोजिनियस न्यूक्लिअर RNA वरती प्रक्रिया केली जाते आणि फंक्शनल mRNA तयार केला जातो. आज हा भाग पाहिला. उद्याच्या तासाला आपण जेनेटिक कोड्स कसे असतात, कोणता अमायनो ॲसिड कोणत्या नायट्रोजिनस बेसमुळं तयार होतं, नायट्रोजिनस बेसेस कोणते आहेत वगैरे वगैरे तो भाग आपण काय करू पुढच्या तासाला पाहू. थँक्यू.